सगळ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा 5 दिवस. रविवार दिनांक 21 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य कराओके स्पर्धा. प्रथम पारितोषिक 5000 चषक प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक 3000 चषक प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक 2000 त्याला म्हणलं आपला संग्रामाला प्रमाणपत्र. स्पर्धेचे नियम: स्पर्धेमध्ये एक मराठी आणि एक हिंदी चित्रपट संगीत आवश्यक असणाऱ्या दोन्ही गाण्यांची एक नवीन स्पर्धेमध्ये जवळजवळ आतापर्यंत 25 ते 30 प्रकारची भूमिका झालेली आहे. आणि तो म्हणजे स्वतःची ओळख. तुम्ही कुठल्या कशा पद्धतीनं आपली ओळख देताय हे महत्वाचं आहे. त्याबरोबर शेतकऱ्यांचं युवा नेतृत्व सन्माननीय डॉक्टर हरिकेशजी देशमुख साहेबांचं मनापासून स्वागत आम्ही करतो. सांगोलीकरच्या ठिकाणी उपस्थित असतील तर कृपया आतमध्ये आपण त्यांना पाठवून त्यावर उभं राहू नका. प्रेक्षक वर्ग असेल, ग्राहक असेल, विनंती आहे पुन्हा पुन्हा स्पर्धक असेल, आपण आतमध्ये येऊन बसा. अगदी काही वेळामध्ये मॅडमचं ऐकून येतं. सन्मान्य सोमनाथजी अधिके सर या ठिकाणी उपस्थित राहतात, त्यांचं स्वागत आहे. सन्माननीय माळे सर उपस्थित राहतात, त्यांचंही खास स्वागत आहे. PI घुगे साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात, त्यांचंही खास करून आम्ही स्वागत करतो. आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. सांगोला महोत्सव 2026 अत्यंत थाटामाटामध्ये उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. आपल्या सगळ्यांच्या मनावरती ज्यांनी अभिनयाच्या जोरावरती, त्यांच्या सौंदर्याच्या जोरावरती आपल्या मनावरती अभिराज्य गाजवलंय आणि त्यांचा मनोहर असा अंदाज घेऊन ते या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मॅडम सगळ्या पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य राष्ट्रांची मालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या शुभेच्छा पीठ आपली जाते. पुन्हा पुन्हा सांगोलकरांच्या आनंदाची पर्वणी ठरते. आपल्या सगळ्यांची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी. दोन झाड घ्यायचं असतं. दोन सेक्युरिटी गार्ड आपण विनंती स्टेजकडे यायचंय आणि उद्घाटन होत आहे. सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मॅडमच्या शुभ हस्ते आपल्या सगळ्या सांगोलकरांसाठी खास आज या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. देखणा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतोय आणि याच सगळ्या सुंदर सोहळ्याचं एक मुख्य प्रमुख आकर्षण ठरत आहे. आज सांगोलकरांच्या भेटीला आलेल्या आहेत आपल्या सगळ्यांच्या मनावरती राज्य करणाऱ्या मराठी सिने अभिनेत्री, आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अप्सरा सोनाली कुलकर्णी मॅम. सांगोलकरांच्या वतीने त्यांचं आम्ही खास स्वागत करतोय. आगतम स्वागतम, शुभ स्वागतम. त्यांच्याबरोबर उपस्थित असणाऱ्या सगळ्याच आमच्या मान्यवरांचं, पाहुणे मंडळींचं मनापासून स्वागत आहे. विनंती करते कृपया आपण सगळ्यांनी स्थळाला भेट देऊन व्यासपीठाकडे यायचं आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेबजी काटकर उपस्थित आहेत, त्यांचं खास स्वागत आम्ही करतोय. सांगोल्याचे उद्योगपती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सन्माननीय श्री बाळासाहेबजी चला चल राहा. चला पुढे चला जरा.
काढलं काढायचं चालू आहे चालू कसं काढले अशा सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मॅम आपल्या सगळ्यांसमोर येतात. जोरदार टाळ्या सांगोलकर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मंचावरती आगमन होते महाराष्ट्राची सुपरस्टार, महाराष्ट्राची अप्सरा सोनालीताई कुलकर्णी यांच्या मंचावरती आगमन होते. एकदा जोरदार टाळ्या सांगोलकरांच्या स्वागत करायचंय. मंचावरती उपस्थित सन्माननीय ॲडव्होकेट सचिन देशमुख साहेब, त्याचबरोबर सन्माननीय भाऊसाहेब रुपडा साहेब, सन्माननीय अतुल नालक पवार साहेब, सन्माननीय उद्योगपती बाळासाहेब एरंडे, त्याचबरोबर सन्माननीय नगरसेविका शोभाताई फुले, त्याचबरोबर सन्माननीय सभापती पूर्णताई इंगोले, त्याचबरोबर सन्माननीय बाळासाहेबजी काटकर पंचायत समिती माजी सभापती, त्याचबरोबर सन्माननीय माजी नगराध्यक्ष मारुती सोहळ्यापासूनच स्वागत आहे. मध्यमंडळाचे सन्माननीय राजू शुभकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. दिग्गज साहेबांचं स्वागत आहे आणि खास करून युवकांचं प्रेम असतात. डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांचे आगमन या ठिकाणी आहे. त्यांचंही खास स्वागत आहे. आपल्या मनाला भयाळ करणारी अप्सरा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. सोनाली कुलकर्णी मॅम. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त ॲडव्होकेट सचिनजी देशमुख यांच्या संघ अप्सरा म्हणून ज्यांचा उल्लेख आपण करतो सोनालीताई कुलकर्णी यांचं आगमन झालेलं आहे. दीप प्रज्वलन आपण सोनालीताई कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते संपन्न करतो. त्याचबरोबर सन्माननीय ॲडव्होकेट सचिनजी देशमुख साहेब, त्याचबरोबर सन्माननीय डॉक्टर अनिकेत भैया देशमुख, त्याचबरोबर सन्माननीय उपस्थिती बाळासाहेब एरंडे साहेब, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राची सन्माननीय मारुतीबा बनकर या ठिकाणी सोनालीताई शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करतोय. सर्वांच्या शुभ हस्ते आपण प्रमुख उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त माननीय ॲडव्होकेट सचिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली फॅक्टरी उद्योग समूहाच्या सहकार्याने सांगोला महोत्सव 2026 चा याची देहा याची डोळा भव्य आणि दिव्याचा उद्घाटन सोहळा सन्माननीय मंडळींच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचं आपण पूजन करायचंय. महापुरुषांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण विराजमान व्हावं. हा सुंदर सत्कार मॅडमचा संपन्न होता. विनंती आहे मॅडम, कृपया आपला हा सन्मान आपण स्वीकारा. सर्वांच्या जोरदार टाळ्या आपल्या सांगोलकरांच्या वतीनं हा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आहे. जोरदार टाळ्यांचा गजर. महाराष्ट्राच्या सिनेसृष्टीमध्ये महाराष्ट्राची अप्सरा म्हणून ज्यांची सिनेसृष्टीमध्ये ओळख आहे सोनालीताई कुलकर्णी यांचा मंचावरती सन्मान या संपूर्ण सांगोला महोत्सवाचे आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट सचिनजी देशमुख साहेब आणि त्याचबरोबर पूर्णताई इंगोले यांचा सन्मान स्वाती मकरंद यांच्या शिवाजी सन्मान करतोय. आधुनिक भारताची ओळख जर आपण पाहिलं तर नारी शक्ती द रिअल पॉवर. धन्यवाद सर. या ठिकाणी सन्माननीय पोलीस निरीक्षक दुबे साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान सन्माननीय कृष्णाजी माने यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतं. विनंती आहे, कृपया आपण हा सन्मान संपन्न करावा. तर आपण पुढचा सन्मान या ठिकाणी करतो. स्वीकार करायचा कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी खास आमचं नेतृत्व सन्माननीय बाळासाहेबजी एरंडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय दिलीप देशमुख यांच्या शुभ हस्ते विनंती हा सन्मान आपण स्वीकारावा. यानंतरच्या खास सोहळ्याच्या निमित्तानं युवकांचा आयडॉल म्हणून सध्या ज्यांच्याकडे आपण पाहतोय ते शेकापचं युवा नेतृत्व सन्माननीय डॉक्टर माने यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आपण हा सन्मान करावा ही विनंती आहे. त्यानंतर आपण सन्मान करतोय हजारो बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसाय आणि रोजगार उपलब्ध करून देणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय भाऊसाहेब रुपनर यांचा सन्मान हरिभाऊ सरगर यांच्या शुभाचे आपण सन्मान करतोय. आदरणीय भाऊसाहेब रुपनर साहेबांना विनंती असेल आपण मंडळी अतिथी देवभव ही आपली संस्कृती आणि निश्चितच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले सगळे अतिथी देवस्वरूप आहेत. या सुंदर देवना सोहळ्याच्या आपण सन्मान स्वीकारावा. माझे नगराध्यक्ष सांगोला नगरीचे स्वीकारावा.
सुधीरजी मुशाफर साहेब उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय नितीनजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारावा. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करणार आहोत. पंचायत समिती माजी सभापती सन्माननीय बाळासाहेबजी काटकर यांचा सन्मान. आदरणीय काटकर साहेब आपल्याला विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. सन्माननीय बाळासाहेब काटकर. धन्यवाद. आणि यानंतर सन्माननीय नंदकुमारजी भिगे साहेब उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. विनंती करते कृपया सन्माननीय दादासाहेब कोळेकर यांनी हा सन्मान संपन्न करावा. त्यानंतर सांगोला नगर परिषदेच्या नगरसेविका तनुजाताई एरंडे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती सन्मान करतो. आदरणीय तनुजाताईंना विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. स्वागताई अंतर्गत आपल्याला विनंती आपण त्यांचा सन्मान करायचा. नगरसेविका तनुजाताई एरंडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो. जोरात आवाज द्यायला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा. बोलो भारत माता की जय. भारत माता की वंदे वंदे. आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त सांगोला महोत्सव 2026 चं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमच्या सांगोला तालुक्याला खऱ्या अर्थानं सोन्याचं सांगोला असं म्हणतात ते. आणि अशा या सोन्याच्या सांगोल्यामध्ये या सांगोला महोत्सवाच्या निमित्तानं या सांगोल्याच्या सोन्यासारख्या माणसांकडून कला व अभिनय क्षेत्रातील सोनेरी व्यक्तिमत्व असणाऱ्या सोनालीताई कुलकर्णी यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वप्रथम या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेते मंडळी पदाधिकारी यांचंही मी सांगोला महोत्सव आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट सचिन देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि फॅक्टेक उद्योग समूहाच्या विशेष सहकार्यातून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि अशा प्रकारच्या या सोहळ्याला आज सोनालीताईंच्या शुभ हस्ते सुरुवात होत असताना उपस्थित सर्व मान्यवरांचं व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेल्या सर्व सांगोलेकरांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. कारण ह्यातूनच आपला तालुका घडणार आहे, यातूनच जिल्हा घडणार आहे, यातूनच राज्य घडणार आहे आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने आपली या ठिकाणी वाटचाल सुरू होणार आहे. त्यामुळे जाता जाता शाले गुरुजींच्या शब्दात इतकंच म्हणेन, या उठा करू हो शर्त संपादू दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो बल सागर भारत हो बल सागर भारत हो. बोला भारत माता की जय. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती निमित्त या ठिकाणी आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सांगोला महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हे माझे मित्र ॲडव्होकेट गजानन भाकरे यांनी आपल्या पुढं विस्तृतपणे मांडलेला आहे. खरं तर हा कार्यक्रम ठेवण्याच्या पाठीमागे हेतूच हा होता की आता अहिल्यादेवीची त्रिशताब्दी जयंती आहे. राज्य सरकार तसंच केंद्र सरकार यांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की अहिल्यादेवीची त्रिशताब्दी जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी करावी. येणाऱ्या 31 तारखेला चौंडीला 1200 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं उद्घाटन या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, ग्रामविकास मंत्री गोरे साहेब, पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते तसेच विधानसभेचे सभापती राम शिंदे साहेब यांच्या हस्ते होत आहे. मला एवढंच सांगायचं आहे की या पूर्वीची एक म्हण होती, सांगोला सोन्याचं, पंढरपूर पाण्याचं आणि मंगळवेढा दाण्याचं. म्हणजे ज्वारीचं जी पीक आहे ती मंगळवेढ्याची ज्वारी ही राज्यात देशात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पाणी, पंढरपूर हे पाण्याचं ठिकाण आणि सांगोल्यात सोन्याचा धूर निघत होता असं म्हणायचे.
सोन्याचा दोर म्हणजे खरोखर ऍक्च्युली सोनं होतं का नाही माहित नाही, परंतु या तालुक्याचं राजकीय वातावरणही खूप निकोप आहे. यामध्ये कोणत्याही इलेक्शन झाल्यानंतर आमच्यातली सर्व राजकीय मंडळी एकाच व्यासपीठावर येऊन एकत्र कार्यक्रम करतात. हे या सांगोल्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून सांगोला हे सोन्याचं मानलं जातं. आमच्यात कोणाचे मतभेद नाही. राजकारण इलेक्शन पुरतं 2 दिवसाचं, त्यानंतर राजकारण म्हणून नाही, सगळेजण मिळून काम करतोय. यासाठी सगळ्या मंडळींनी काम केलं आणि ही मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली. तुमच्या सगळ्यांचं हा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांसाठी आयोजित केलाय. तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येनं आलाय. पुढचे 5 दिवस आजपासून खूप मोठे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला अशीच हजेरी लावा एवढंच सांगतो. परत एकदा आपल्या व्यासपीठावरच्या सर्व नेते मंडळीचं, विशेषतः सोनालीताईंचं मनापासून अंतकरणापासून आभार मानतो आणि इथं माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. उत्तुंग कर्तृत्व आणि उत्तुंग नेतृत्व ज्यांच्या अंगी स्थित आहे असे ॲडव्होकेट देशमुख साहेब, मनापासून आभार. त्यानंतर सांगोला महोत्सवाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभेच्छी संपन्न झाला आणि या ठिकाणी सांगोलकरांचं युवकांचे मार्गदर्शक, युवकांचे नेतृत्व, शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व सन्माननीय डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांना विनंती आपण या ठिकाणी विचारायची आहे. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त ॲडव्होकेट सचिन देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून व फाटटेक उद्योग समूह यांच्या सहकार्याने आयोजित भव्य सांगोला महोत्सव उद्घाटन सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, या कार्यक्रमाच्या उद्घाटित सिने अभिनेत्री सोनालीताई कुलकर्णी मॅडम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचावर फाटटेक उद्योग समूहाचे सर्वस्व भाऊसाहेब रुपनल साहेब, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख साहेब, बाळासाहेब गरंडे साहेब, हे नियोजन केलेलं आहे त्यांचं मी पहिल्यांदा त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये सांगोला तालुक्यातील जनतेला मी आवाहन करतो की या महोत्सवाचा त्यांनी आस्वाद घ्यावा आणि तरुणांनाही आवाहन करतो की त्यांनी जे काही नोकऱ्यांसंदर्भात नियोजन केलेलं आहे त्याही संदर्भात येणाऱ्या पिढीला एक चांगल्या पद्धतीने नोकऱ्या मिळतील या पद्धतीचा मला आशा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांबद्दल सांगायचं तर आता प्रस्तावनामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या. पुढे महिलाही वर्ग आहे. ज्या काळामध्ये महिला सशक्तीकरणाचा शब्दही माहीत नव्हता, ज्या काळामध्ये फेमिनिझम हा शब्दही नव्हता, त्या काळामध्ये महिला काय करू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर आहे. ज्या व्यक्तीने आपले सासरे गमावले, ज्या व्यक्तीने आपला नवरा गमावला, आपला मुलगा गमावला, तरी पण राज्य कसं चालवावं याचं मार्गदर्शन एक आपल्या येणाऱ्या पिढीला, पुरुषालाही लागवेल अशा पद्धतीचं राज्य त्यांनी चालवून दाखवलं. आणि ते चालवत असताना त्यांच्यासमोर जे विरोधक आहे त्या विरोधकांना एक महिला म्हणून कधीच घाबरलं नाही. त्यांच्या ताकदीनं आज इथेही राजकारणामध्ये नव्याने सुरुवात केलेली बरीच मंडळी महिला वर्ग आहे, त्यांना एक आदर्श अशा पद्धतीचं त्यांचं काम होतं. त्यांनी महाराष्ट्रातच आता सांगितलं की सरकार ही 300वी जयंती साजरी करत असताना चांगल्या पद्धतीने धनगर समाजाला असेल किंवा अहिल्यादेवी होळकरांवर प्रेम करणारे, त्यांना आदर्श मानणाऱ्या सर्वच मंडळींसाठी चांगल्या पद्धतीचं लक्ष देऊन सरकारी काम करते. चौंडी गावी अहिल्यादेवींचा जन्म झाला, ते त्यांचं जन्मस्थान आहे. त्या ठिकाणी सरकारने चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन तिथेही विशेष निधी देऊन भविष्यामध्ये तिथे काम होईल अशी माझी अपेक्षा. या पद्धतीने आपण नोकरी संदर्भात नेहमीच प्रयत्न करत राहतो. फाटटेकही प्रयत्न करते, आपली शिक्षण संस्थाही चांगल्या पद्धतीने काम करते आणि ही सर्वच मंडळी एकेकाळी आबांच्या मुशीत राजकारण असेल, समाजकारण या माध्यमातून पुढे आलेली आहे. आणि आता वकील साहेब म्हणले की आमदार खासदारांना पण काम करता येत नाही अशा पद्धतीचं उद्योजक काम करत असतात, पण आमदार खासदारांच्या डायरेक्शननीच उद्योजक हे या परिसरामध्ये येत असतात आणि त्यांना काम करायची संधी मिळते. मला निश्चित भाऊसाहेब रुग्णांनाही आठवत असेल की आबासाहेबांनी त्यांच्या पाठीशी राहून, त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राहून या सांगोला
तालुक्यामध्ये एक उद्योजक आला पाहिजे आणि या आर्थिक जडणघडण या सांगोला तालुक्याची झाली पाहिजे, यासाठी त्यांच्या पाठीशी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आबासाहेबांनी त्यांच्या घराण्याच्या पाठीशी राहिलेली आहे. आणि निश्चित आम्हालाही काही सहकार्याचं वेळ आली, म्हणजे आम्ही एवढे मोठे नाही आहेत, पण कधी गरज वाटली तर आम्ही निश्चित त्यांच्या पाठीशी आमचा परिवार म्हणून, देशमुख परिवार म्हणून निश्चित राहू. सर्वच मंडळांना मी आश्वस्त करतो की कोणत्याही अडचणीला आम्ही निश्चित जी पायामुळे आबासाहेबांनी रोवलेली आहे त्या निश्चित त्याच तत्वांनी भविष्याच्या कालखंडामध्येही आम्ही काम करण्यासाठी तत्पर राहू, हे तुम्हाला आश्वस्त करतो. आणि यांना येणाऱ्या या 5-6 दिवसाच्या कालखंडामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो. सगळ्यांना आवाहन करतो, तरुणांना आवाहन करतो की या कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घ्यावा. आणि विशेष मी या महोत्सव समितीचं अभिनंदन करतो की तुमच्या या आनंदाच्या उत्सवामध्ये आम्हाला सहभागी केलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचे खूप सारे आभार मानतो. वेळाबरोबर मी माझं भाषण अवर्थ घेतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय या सांगोला महोत्सवच्या निमित्तानं सांगोला शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय सेवक आदरणीय पियुष दादा साळुंखे पाटील. डॉक्टर साळुंखे आपल्या सगळ्यांच्या समोर विनंती दादांना कृपया अगदी 2 मिनिटात वेळ आपल्याकडे आहे. सर्वप्रथम भारत मातेला वंदन करतो आणि आज आपल्या या सांगोला तालुक्यामध्ये भव्य दिव्य अशा सर्वांच्या मातृतुल्य अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती निमित्तानं हा सुंदर असा जो कार्यक्रम अरेंज केला आहे त्याच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेल्या मंचावरतील सर्व आदरणीय व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व सांगोला तालुक्यातील आमचे सोन्य नागरिक बंधू आणि भगिनी, आज खरंच अभिमान वाटतो देशमुख साहेबांचा की या सगळ्या म्हणजे कोळ्या गावातून येऊन सांगोला तालुक्यामध्ये या सगळ्यांना एकत्र करून आज हा एक भव्य दिव्य कार्यक्रम आपण इथं केलाय. रुपनर साहेब पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतात. देशमुख साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्याकडं सोबत असणारी जी टीम आहे ती खूपच चांगली आहे. संतोष असू देत किंवा बाकी लोक असू देत, तीच प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहतात. त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन देशमुख साहेब पुढे जातात. आणि सगळ्यात महत्वाचं आज या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या अशा सोनाली ताई, त्या इतक्या लांबून इथं आपल्यासाठी आल्या. खरं तर माझ्या हॉस्पिटलमध्ये मी ज्यावेळेस होतोय छोटी 5-6 वर्षाची मुलगी आली होती, बऱ्याच दिवसापूर्वीची गोष्ट आहे, परंतु तिला मी विचारलं तुझी आवडती हिरोईन कुठली, तर त्यांनी तुमचं नाव घेतलं होतं. मी म्हटलं का बरं तुला आवडते, तुम्हाला त्यांचा डान्स खूप आवडतो, डोळे खूप आवडतात असं तिने मला म्हणली होती. ते एक विशेष मला तुमच्याबद्दल नेहमी आठवतं, म्हणजे बघितलं की लक्षात ती मुलगी मला आठवते. त्यामुळं आपण इतक्या लांबून आलात आमच्या सगळ्यांना भेटीसाठी, त्यासाठी मी तुमची मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमासाठी मी माझ्याकडून डॉक्टर पियुष साळुंखे पाटील, आदरणीय दीपकाबा साळुंखे पाटील आणि संपूर्ण साळुंखे पाटील कुटुंबाकडून मनापासून शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाला बोलवण्यात मान सन्मान केला त्याबद्दल संयोजकाचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.